नमस्कार, मी ज्योती पटवर्धन. ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रीकृष्ण जयंती आणि जन्माष्टमी निमित्त आपण करतोय गोविंद लाडू आणि गोपाळ काला. एरवीसुद्धा कधीही तुम्ही हे साधे, सोपे आणि पौष्टिक पदार्थ करू शकता. असे म्हणतात की कृष्ण त्याच्या सवंगड्यांबरोबर गोपालनासाठी यमुना तीरी जात असे, तेव्हा भुकेच्या वेळी सगळ्यांनी आणलेली शिदोरी एकत्र करून ती कालवून ते खात असत सगळेजण मिळून मिसळून आनंदाने. तर ह्या गोपालांनी केलेला काला म्हणजेच हा गोपाळ काला. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हा गोपाळ काला केला जातो. गोपाळ काला करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथं 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. नेहमी जे कांदे पोहे करण्यासाठीचे जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत हे. आता हे 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. पोहे स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता हे थोडं बाजूला ठेवून देऊया. इथं मी दही घेतलेलं आहे. हे अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. जेवढं लागेल तसं मी वापरणार आहे. आता हा गोपाळ काला किंवा दही काला करण्यासाठी हे जे पोहे भिजवून ठेवलेले ते घालूया. यामध्ये मी पाव वाटी या ज्वारीच्या लाया घालते. तुमच्याकडं साळीच्या लाया ज्या आपण लक्ष्मीपूजनासाठी वापरतो त्या असतील त्या घातल्यात तरी चालेल या लायांबरोबरच, किंवा नुसत्या साळीच्या लाया असतील त्या घातल्यात तरी चालेल. पाव वाटी चुरमुरे घालते. यात आता 1 वाटी जे फेटलेलं दही होतं ते घालते. चवीनुसार थोडीशी साखर घालते. हे एकदा मिक्स करूया. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध आणि त्याच्यावरची साय पण घालते. साईसकट दूध आहे. हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे, गरम नाही आहे. अर्धा चमचा आलं खिसून घेतलंय ते घालते. हे खिसलेलं आलं. अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची. हरभऱ्याची डाळ 4-5 तास पाण्यात भिजत घातलेली होती. अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे ही डाळ. ही 2-3 चमचे हरभऱ्याची डाळ यात घालते. 2-3 चमचे ओलं खोवलेलं खोबरं यात घालते. 2 चमचे हे सोललेले मक्याचे दाणे घालते. 2-3 चमचे पेरूच्या फोडी घालते. बिया काढून पेरू बारीक चिरून घातलाय तो घालते. 2-3 चमचे डाळिंबाचे दाणे घालते. आता फळांमध्ये तुम्ही याच्यात हवा असेल तर केळं घालू शकता, केळ्याचे काप करून. मोसंबी घालू शकता, सफरचंदाचे तुकडे घालू शकता. 2-3 चमचे छान बारीक कोचून घेतलेली काकडी घालते. आणि आता यामध्ये मी घालते आंब्याचं लोणचं आणि याच्यात घालते गोडाचं लिंबाचं लोणचं. तुम्ही याच्यात मिरचीचा खार सुद्धा घालू शकता, खारातली मिरची, किंवा तुमच्याकडे जे लोणचं अवेलेबल असेल ते घालू शकता. आता हे हातानेच अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. या काल्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. काल्यामध्ये मीठ घालत नाहीत असं म्हणतात. अगदी मस्त असं सगळं हाताने छान एकजीव करायचं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. या काल्यामधल्या वापरलेल्या साहित्याचं अगदी काही ठराविक असं प्रमाण नाही आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यातले साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता हा आपला गोपाळ काला तयार आहे. आता काही ठिकाणी यावर तूप, जिरं, हिंग आणि हिरवी मिरची चिरून त्याची फोडणीसुद्धा घालतात. काही मंदिरांमध्ये काल्याचे कीर्तन असते, त्यावेळी भाविकांनी त्यांच्याबरोबर प्रसादासाठी जो पदार्थ नेलेला असतो उसळीसारखा वगैरे तो सुद्धा या काल्यामध्ये घालतात. गोपाळ काला तयार आहे. वरून डाळिंब आणि कोथिंबीर घातली. रवाळ, दाणेदार, पौष्टिक, महिनाभर टिकणारे आणि करायला अतिशय सोपे, घरच्या साहित्यात होणारे
गोविंद लाडू कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. पोह्याचे लाडू किंवा सुदामा लाडू असं सुद्धा म्हणतात याला. श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच नाही तर एरवीसुद्धा हे पौष्टिक लाडू तुम्ही करून ठेवू शकता. सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. नेहमी कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच घेतलेले आहेत. स्वच्छ निवडून चाळून घेतलेले हे पोहे. आता पॅनमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि आता हे पोहे घातले. यात पोहे भाजून घ्यायचे. त्याच्यात लो टू मीडियम फ्लेमवर पोहे छान असे भाजून घ्यायचे. पोहे छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे बघा अगदी पटकन तुटतात हे. अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. ज्या वाटीने पोहे मोजले त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत. याच पॅनमध्ये अर्धी वाटी सुकं खिसलेलं खोबरं, ते पण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. खोबरं पण भाजून झालेलं आहे. 2 चमचे तीळ घालूया. तीळ पण भाजून घ्यायचे. तीळ पण सोनेरी रंगावर खमंग असे भाजून झालेले आहेत. थोडेसे बदाम भाजून घेते मी. बदाम पण भाजून झालेले आहेत. काढून घेते आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि या गरम तव्यावर 1 चमचाभर खसखस भाजून घेणार आहे. अगदी अर्धा ते 1 मिनिट फक्त या गरम तव्यामध्ये परतून घ्यायचे. खसखस पण भाजून झाली आहे. काढून घेऊया. आता हे सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. हे पूर्णपणाने गार करून घ्यायचं. या शेंगदाण्याची मी सालं काढून घेणार आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही तसंच साल न काढता सुद्धा वापरू शकता. आता यातली खसखस बाजूला ठेवून देऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी तीळ आणि खोबरं बारीक करून घेणार आहे. अगदी खूप बारीक वाटलेलं नाही आहे, थोडंसं असं या टेक्स्चरमध्ये ठेवलं आहे. आता शेंगदाणे आणि बदाम बारीक करून घेणार आहे आणि आता पोहे बारीक करून घेणार आहे. पोहे सुद्धा बारीक करून झालेले आहेत. आता हे तीळ आणि खोबरं फक्त मी वेगळं ठेवते खसखशीच्या वाटीत. या मिश्रणात मी घालते पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ, थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे, थोडीशी वेलदोड्याची पूड. हे सगळं मिक्स करून घेऊया थोडं आणि हे मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घेऊन याला वाटून घेऊया. मिक्सरमधून अगदी छान असं बारीक करून घेतलंय. आता हे तीळ खोबरं खसखस ते पण मी यात मिक्स करते. मला याचं टेक्स्चर थोडंसं असं रवाळ हवं होतं म्हणून मी हे सेपरेट असं मिक्सरला फिरवून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळंच एकदमच मिक्सरला फिरवून घेऊ शकता, तीळ वगैरे बाजूला न ठेवता. असं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचे आता लाडू वळून घेऊया. याला आता तूप घालायची अजिबात गरज नाही आहे, पण तुम्हाला जर लाडू याचे वळता येत नसतील, मिश्रण खूप कोरडं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साजूक तूप थोडंसं वितळवून यात घालू शकता गरजेप्रमाणे. हे बघा याचे असे अगदी छान असे लाडू वळता येत आहेत. मी इथं गूळ वापरला आहे, पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखर वापरू शकता. साखर बारीक करून म्हणजेच पिठी साखर वापरू शकता. मी जेवढं साहित्य वापरलं आहे त्यात हे 5 लाडू तयार झालेले आहेत.